महिलांसाठी ना एक पोलीस हे ट्रेनमध्ये अवेलेबलच पाहिजेत, कारण की महिलांच्या भांडणं होतात ट्रेनमध्ये. मी आता डोंबिवली ते ठाणा प्रवास करते, पण मी जीव मुठीत घेऊन आताही मी प्रवास केला तरी ट्रेनमध्ये भांडणं चालूच होती महिलांची. कालचं एवढं मोठं प्रकरण झाले तरी ते मनावर घेत नाही. सरकारने ही जी महागाई केलेली आहे त्या महागाईमुळे आम्हा महिलांना बाहेर पडावं लागलेलं आहे आणि ते करत असताना हा जो रेल्वेचा त्रास आहे, म्हणजे बदलापूरवरून तुम्हाला माहिती असेल की बदलापूरवरून प्रवास करताना रोजच्या ज्या ट्रेन आहेत ह्या ट्रेन 10 ते 15 मिनिटं लेट असतात. त्या लेट झाल्यानंतर जो लेट मार्क होतो त्यामध्ये आमचे पेमेंट कट होतात. पगार कट झाल्यानंतर तो मानसिक त्रास असतो तो वेगळा, त्यानंतर ही महागाई मी जी म्हणाली ती वेगळी. आणि बदलापूर शहरामध्ये तर प्लॅटफॉर्मवरती एवढी भयानक परिस्थिती आहे, महिलांना आरोग्य सुविधा नाही आहेत, टॉयलेट जे असायला हवेत ते नाही आहेत, पत्र्याची शेड नाही आहे. आता हा पावसाळा आम्हाला सरकारने एकच विनंती आहे, तुम्ही जे आम्हाला दर महिन्याला पैसे पाठवता लाडकी बहीण, हे आम्हाला काहीच नको. जर तुम्हाला एवढंच तुमच्या बहिणीकडून प्रेम असेल तर आमच्यासाठी काय सर्वांसाठी. आता बायका तर सेफ नाहीच आहेत, पण पुरुष पण कुठे सेफ नाही राहिले ना. यामध्ये फक्त अपघात बायकांचाच नाही झालाय ना, पुरुषांचा पण झाला आहे. तर मला हेच विनंती आहे की तुम्ही फक्त जीव वाचवावं, बाकी आम्हाला पैशांची गरज नाहीये.